पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पत्रकार शंकर वायदंडे यांनी 25 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळी प्रभाग क्रमांक 17 मधून शंकर वायदंडे यांना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। सर्वांना नमस्कार, क्रांतिकारी जय भीम। आज वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल महानगरपालिका अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या उपस्थितीत आज माझा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये अधिकृत पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे आणि प्रभाग 17 यासाठी मी उमेदवारी त्यांच्याकडून मागितलेली आहे। आणि ही उमेदवारी मागण्याचं कारण की या प्रभाग 17 मध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत यांचे पुनर्वसन प्रस्थापित जेवढे आतापर्यंत नगरसेवक असो की पनवेल महानगरपालिका असो यांनी कोणत्याही प्रकारचं केली नसून यासाठी मी प्रयत्न करणार आहोत। कारण की मी स्वतःही या पंचशील नगरमध्ये राहत असून मी स्थानिक झोपडपट्टीचा रहिवासी असून या झोपडपट्टीच्या ज्या काय समस्या आहेत याची पूर्णपणे मला जाण असल्यामुळे आणि हे वृत्त मी हातात घेतलं आहे की सर्व झोपडपट्ट्यांना पुनर्वसन करण्यासाठी लढा देण्यासाठी मी या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे, जेणेकरून प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या रक्ताच्या पक्षाने आम्हाला सर्व जनतेने निवडून देण्यासाठी मला मदत करावी। आणि सर्व नागरिकांना माझी हीच विनंती असेल, आता नाही तर परत कधीच नाही। आज मी फक्त लढत आहे की सर्व झोपडपट्टी असो की पनवेल प्रभागातील सर्व चाळ्या असो, या पाण्याच्या समस्या असेल, रस्त्याच्या समस्या असेल, या सर्व दूर करण्यासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि ही उमेदवारी मी घेत आहे। वंचित बहुजन आघाडी या पक्ष कार्यालयामध्ये आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत शंकर वायदंडे या साहेबांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केलेला आहे। मी महानगर अध्यक्ष म्हणून त्यांचा आज आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो। पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। जय भीम, जय संविधान। आमच्या पक्षातर्फे शंकर वायदंडे यांना प्रभाग क्रमांक 17 मध्ये उमेदवारी जाहीर करतो असं मी आज डिक्लेअर करतो। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी देखील आपले उमेदवार उभे करणार आहे। नक्की काय, किती ठिकाणी जागेवर उमेदवार उभे करणार आहेत, काय भूमिका मांडाल? जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत। वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने सामान्य जनांना न्याय मिळवून देणारं एक आंदोलन आहे। जरी बहुतांशी ह्या पक्षाकडे एक राजकीय पक्ष या दृष्टिकोनातून बघत असतील काही लोक, पण जनमानसांचा आवाज सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देणं हाच एक मात्र उद्देश आहे। तर ह्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 20 प्रभागांमध्ये आमची पूर्ण तयारी आहे की 20ही प्रभागांमध्ये आमचे उमेदवार आम्ही बहुसंख्येने आम्ही उभे करणार आहोत। तर त्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी आहे, कारण शत्रू बलाढ्य आहे आणि ह्या बलाढ्य शत्रूची जी मनमानी सुरू आहे त्या मनमानीला कुठेतरी थांबवण्यासाठी बहुसंख्येने आम्ही महापालिकेमध्ये प्रवेश केला पाहिजे ह्या हेतूने सर्व प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत। आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये 40 इच्छुक उमेदवारांची यादी आमच्याकडे आलेली आहे, त्यांच्या इंटरव्ह्यू झालेले आहेत, त्यांचे फॉर्म पण आम्ही भरून घेतलेले आहेत। त्यापैकी जवळजवळ 32 ते 35 हे फायनल होण्याची पूर्ण शक्यता आहे। वंचित स्वतंत्र लढणार आहे की आघाडी किंवा युतीमध्ये समावेश होणार आहे? बघा, आमचं खरं तर मत असं आहे की आम्ही स्वबळावर लढवण्याचं पूर्ण ठरवलं होतं, पण त्यातल्या त्यात मूळ एक असल्या कारणामुळं, आमची विचारधारा एक असल्या कारणामुळं समविचारी, खास करून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची ही जी पक्ष आहेत ह्या पक्षांनी जर एकत्र येण्याचं ठरवलं तर आमचा हात नेहमी मैत्रीचा हात त्यांच्यासोबत असतो। कोणकोणत्या पक्षांना आवाहन केलेलं आहे की तुमच्या सोबत यावे असं काही?
बघा, आम्ही सध्या असं आव्हान वगैरे काय कोणत्या पक्षाला केलेलं नाही, पण स्वतःहून आमच्याकडे काही पक्ष येत आहेत, त्यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू आहे, बोलणं सुरू आहे आणि लगेच कदाचित आम्ही उद्याला फायनल करूया आम्ही कोणाकोणाबरोबर युती करणार आहोत. एकूण 78 नगरसेवक निवडून जाणार आहेत पालिकेत. आपल्याकडे 40ची यादी आलेली आहे. उर्वरित 38ची यादी कधीपर्यंत येईल? तसं तर आम्ही आज फायनल केलेलं आहे की आज सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितलंय की आज फायनल डे आपला आपण ठरवूया आणि आजच्या तारखेला सगळ्यांनी आपली उमेदवारी जी आहे ती डिक्लेअर करून आमच्यापर्यंत ते अर्ज तुमचे पोहोचवावेत. तर जवळजवळ आज सगळ्या गोष्टी फायनल होऊ शकतील संध्याकाळी 6-7 पर्यंत. स्वतंत्र लढलात तर कशा प्रकारे नियोजन असेल? पुढचं आचारसंहिता आहे आणि निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कशा प्रकारची तयारी असेल? बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की संविधान आमची धरोहर आहे. संपूर्ण भारताचा आत्मा आहे. भारताची धरोहर संविधान आहे. संविधानाच्या नीतिमूल्यानुसार संविधानाचं नीतिमूल्य काय आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार. अर्थात आमचा हेतू हाच आहे की बहुसंख्याक लोक जे आहेत, बहुसंख्याक लोकांना आजही त्यांना न्याय मिळत नाही. ते अधिकारासाठी लढतात. त्यांच्या अनेक मूलभूत गरजांपासून ते वंचित आहे आणि या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आपण म्हटलात की विरोधी पक्ष बलाढ्य आहे. भाजप असेल किंवा शेकाप आघाडी असेल, हे बलाढ्य पक्ष आहेत. तर या निवडणुकीत वंचितचा कितपत निभाव लागणार? प्रश्न येत नाही. बघा, आजपर्यंतचा भारताचाच नाही तर जगाचा तुम्ही इतिहास बघा. शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, एक अशी वेळ येत असते की त्याला पराभव स्वीकारावाच लागतो आणि त्या स्थितीला आज हा बलाढ्य शत्रू पोहोचलेला आहे आणि म्हणून त्यांचा पराभव सुनिश्चित आहे आणि आमचा विजय पण सुनिश्चित आहे. सामदाम दंडभेद ही नीती वापरली जाते प्रत्येक इलेक्शनमध्ये. तर आपली कशा प्रकारची तयारी आहे? बघा, ज्या व्यक्तीला विषमता प्रिय असते ती लोक किंवा तो पक्ष किंवा ती संघटना, ते ऑर्गनायझेशन साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करत असते. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे असल्या कारणामुळं आम्हाला साम दाम दंडभेद या नीतीचा वापर न करता आम्ही समानता, भेदभाव कसा नष्ट करता येईल आणि खऱ्या अर्थाने भारताला धर्मनिरपेक्षता हे राष्ट्र कायमस्वरूपी कायम कसं ठेवता येईल याच नीतीचा आम्ही वापर करणार आहोत. आपल्या माहितीनुसार किती नगरसेवक आपल्या पक्षाचे किंवा समविचारी पक्षाचे निवडून येऊ शकतात? आमच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, कॅल्क्युलेशन प्रमाणे आमचे 12 नगरसेवक 100% निवडून येऊ शकतात. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय. मी लाईफ कोच कुमार मेटांगे. बाय प्रोफेशन ऍक्च्युली मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे, पण सामाजिक जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडी महानगराचा प्रवक्ता म्हणून आज तुमच्या पुढे आहे. वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगरपालिकेत निवडणूक लढवत आहे. कशा प्रकारचं नियोजन आहे आणि किती उमेदवार आपले निवडणूक लढवणार आहेत? सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. मी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडी या पक्षाला तर्फे आपल्या समोर आहेत. आज आमचे प्रवक्ता यांनी जे काही मांडलेलं आहे त्याच्यामध्ये पक्ष आमचा पूर्ण 20 प्रभागामध्ये लढत आहे आणि त्याची तयारी आम्ही तशी केलेली आहे. निवडणूक लढवण्यासाठी कशा प्रकारची रणनीती आखणार आहात? पनवेलमध्ये विविध समस्या आहेत, पाण्यापासून संपूर्ण समस्या, रस्त्याचे खड्डे आहे, या समस्यांकडे कशा प्रकारे पाहता आणि निवडणुकीत ते कशा प्रकारे वापराल? नक्कीच आम्ही या समस्या ज्या आहेत याचा पुरेपूर आम्ही आमच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या समस्यावर निराकरण करण्यासाठी आम्ही स्वतः तिथे लक्ष देऊन ते काम करून घेणार आहोत. वंचितचा नगरसेवक पालिकेत प्रवेश करायला हवा, पण नागरिकांना कसं पटवून द्याल की वंचितला निवडून द्या? बरोबर आहे की नागरिकांना हेच पटवून द्यायचं आहे की आजपर्यंत जे प्रस्थापित पक्ष सत्तेमध्ये असताना देखील जर समस्या बघितल्या तर त्या आहेत अशाच आहेत आणि या समस्या जर अगोदरच्या सत्ताधारी पक्षाने जर सोडवल्या नाही तर आम्हाला एक वंचित म्हणून एक संधी देऊन बघा आणि नंतर आपण त्यांना ते करून दाखवू
की खरोखरच आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षातून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. बरेचसे नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. पनवेल महानगरपालिकेत आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतं. त्याच्यामुळे टक्केवारी देखील त्यांची ठरलेली असते असं बोललं जातं. मग आपले नगरसेवक निवडून आले तर काय वेगळं असेल? नगरसेवक निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक हे तळागाळातून आज सामान्य माणसातून उभे राहिलेले नगरसेवक असतील. त्याच्यामुळे त्यांना याची भान असेल की आपण आपल्या जनतेपर्यंत काय काम पोहोचवलं पाहिजे. पनवेल महानगरपालिका या क्षेत्रात कोणती कामं व्हायला पाहिजेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर कोणती कोणती कामं करणार आहात? सर्वप्रथम आम्ही या विभागामध्ये SRA मुद्दा असेल हा पहिला प्रथम घेणार आहोत. दुसरी गोष्ट जे आरोग्याचा प्रश्न आहे आणि शिक्षण या ज्या प्रामुख्याने मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजेवर आम्ही काम करणार आहोत. या पालिकेच्या ह्याच्यानुसार तुम्ही मोठी सभा वगैरे काय लावणार आहात का किंवा मोठा नेता कोणी येणार आहे का तुमचा? नक्कीच तसे प्रयत्न चालू आहेत. आम्ही आंबेडकरी घराण्यातील एक तरी आमच्या नेते आहेत त्यांना आम्ही पनवेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अल्पसंख्याक मतदारांसाठी पूर्वीच्या तुमच्या MIM सोबतची जी युती होती ते वेगळं झाल्यापासून पनवेलमध्ये अल्पसंख्याक समाज बहुतांशी प्रमाणात जास्त आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ते तुमच्या पारड्यात मतदान करतील? तुम्ही कशा पद्धतीनं अल्पसंख्याक मतदारांकडे पाहता? आता आपण जर महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर वंचित बहुजन आघाडी अतिशय जोमाने काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपण बोलल्याप्रमाणे जे आज इतर समाज आहे हा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्या जे त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत जे काही समस्या आहेत या घेऊनच काम करणार आहोत.